नमस्कार मंडळी, झाली आहे सकाळ. मस्त चहा ठेवून घेतली आहे. इकडे कढई ठेवली आहे. इथे भेंडी कट करून घेतली आहे आणि इथे भेंडीसाठी कांदा कट केला आहे, मिरच्या साईडला, पीठ पण भिजवून ठेवलेलं आहे. आणि छान इथे भेंडीला मी तेल टाकून छान मस्त अशी सॉटे करून घेणार आहे थोडीशी, म्हणजे मग चिकट होत नाही. तोपर्यंत इथं तेल बिल गरम होत होतं. साहेबांची कपडे काढून ठेवली, भेंडी परतायला टाकून दिली, भेंडी परतून घेतली. परत त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरं, लसूण आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या, 3च आहे, कट करून टाकलेल्या आहेत उभ्या. आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा. कांद्यामध्ये टाकायचं मीठ टाकून मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकल्यानंतर मैत्रिणी भेंडी टाकून द्यायची. भेंडी चांगली हलवायची, साईडला ठेवून द्यायची. तोपर्यंत इकडे चहा उकळली. इथे चपातीची तयारी. मस्त अशा टम फुगलेल्या, तूप लावलेल्या चपात्या बनवल्या छान अशा. आणि छान मस्त चहाबरोबर पण छान लागतात, यांना खूप आवडतात. आणि आता थंडीचे दिवस आहे, तर तूप चांगलं असतं शरीरासाठी, आपल्या हाडांसाठी. तर मस्त अशा तूप लावून मग चपात्या, चहा चपाती. इथे डबा पॅक केला आहे आणि डबा पॅक करून इथे लगेच जेवणाची तयारी. साहेब निघालेत कामाला बाय करून. आणि माझं आपलं घरातलं काम मग आता ते गेल्यानंतर इथे गॅस बीस, तर आता हे बोलले की मी गेल्यावर तू सगळं करत जा. तर माझं आपलं काम मग ते गेल्याच्या नंतर इथे सगळं काम आवरलं मी. भांडी वगैरे केली, किचन बिचन आवरल्याच्या नंतरून कसं म्हणजे सगळं व्यवस्थित वाटतं आपल्याला. कामावरून आल्यावर थकायला होत नाही. 8:30 झाले होते. बोला कटका करून घेऊया, तोपर्यंत फरशी पुसून घेतली. आणि असं हे घर माझं सगळं क्लीन आहे. छोटीशी रूम आहे पण छान असते आणि छान ठेवते. आमच्या दोघांपुरती पुरेशी आहे. दोघांपुरती नाही म्हणजे अजून 2-3 जण आले तरी पण पुरेशी पडते. असं काही नाही की दोघांपुरतीच आहे. सामान जास्त असल्या कारणाने मग भरलेली वाटते जरा जास्त, पण होऊन जातं. मुलगी आली, आता माझे भाऊ वगैरे आले नाही या रूममध्ये अजून, पण आले की होतीलच, होऊन जातं. इथे आता देवपूजा करायची बाकी आहे. बोला देवपूजा करून घेऊया. 9 वाजले ते. झाली माझी तयारी. आणि मस्त इथे हे लावून घेते, निव्हियाचं बॉडी लोशन आहे ते लावून घेते. आता थंडी, ड्राय स्किन होते तर स्किन नको. आणि काल हा हेअर कट केलेला, कालच्या व्हिडिओमध्ये नाही मी तिथे शूट केलं, मला लक्षातच नाही आलं. मोबाईल साईडला ठेवलेला, आमच्या गप्पाच आवरत नव्हत्या तर कधी शूट करणार. माझा छान मस्त कट करून घेतला. यू कट केला आहे त्यांनी केलेला. ते ताईंनी मला मस्त बोलल्या यू कट करा, नेहमी काय स्ट्रेटच करता. आवडतात मला. बोला आता जसे आहेत तसे, पण तुम्ही म्हणाल तसं कधी कधी समोरच्याचं पण ऐकायचं असतं. तर छान असं मस्त केस कट करून दिले ते त्यांनी. आणि आवडतात मला त्यांच्याकडून हे करायला, केस वगैरे कट करून घ्यायला. मी नेहमी तिथेच जाते त्यांच्याकडे. छान मस्त अशी. आणि काही दिवस त्या माझ्या शेजारी पण होत्या. काही दिवस आम्ही शेजारी पण राहिलो होतो 2-3 वर्ष. त्याच्यामुळे त्यांना पण माझी सवय, मला त्यांची सवय आहे. तर चला इथे तयारी करून झाली आहे. मस्त असं देवांना हार घालून घेतला, देवांची छान अशी पूजा करून घेतली. आणि प्रसन्न वातावरण आपलं रोजच्यासारखंच. आणि इथे मस्त आता बसून माझी तयारी. मस्त असं मैत्रिणीनं काम आवरलं आहे. छान असं 7 वाजता उठून टिफिन वगैरे. 9 वाजले ते. 9 वाजेपर्यंत सगळं आवरून झालं आहे माझं. आता नाश्ता वगैरे पण करायचं आहे मला. आधी तर सगळं घरातलं आवरून घेतलं, देवपूजा वगैरे. आणि कसं देवपूजा वगैरे आवरली की मग आपलं नाश्ता बिष्टा करायला बरं. ते गेले ते त्यांच्या कामावरती. आणि काल संडे होता. संडे असून पण छान दिवस गेला. मस्त 12 वाजता उठून वगैरे सगळं काही कामं बिमं, नाश्ता वगैरे करून. आणि छान गेला कालचा दिवस तरी, मस्त गेला. आणि व्हिडिओ नक्की बघत जा तुम्ही, छान असतील आमचे पण व्हिडिओ असेच. मस्त काम पण करून हॅपी आहे आम्ही दोघं पण. काम तर करावंच लागतं मैत्रिणीनं. काम आता एवढं गाडी बिडी आहे तर गाडीला आमच्या EMI वगैरे असतो. तर सगळं काय असतं, त्याच्यामुळे मेहनत ही कष्टाला पर्याय नाही. मेहनत ही करावीच लागणार. दोघं पण मस्त कामं करतो आहे छान. ते त्यांच्या कामामध्ये बिझी असतात, मी माझ्या कामामध्ये बिझी आहे. वेळ कमी असतो, मला भरपूर वेळ असतो, त्यांना वेळ कमी असतो. मला खूप टाईम आहे तसा, माझ्याकडे भरपूर वेळ आहे. तर बोला आता रिकामा वेळ आहे तर त्याच्यामध्ये आपण हे व्हिडिओ करत जाऊया. आणि तुम्ही छान सपोर्ट करा आम्हाला. छान सपोर्ट केला म्हणजे आम्हाला पण कशी मस्त वाटतील व्हिडिओ करायला, छान वाटेल व्हिडिओ बनवायला वगैरे. तुमचा सपोर्ट असला की अजून उत्साह मिळेल आम्हाला थोडासा. आणि कसं लोकांनी बघितलं की छान वाटतं काहीतरी व्हिडिओ वगैरे करायला. नाही बघितलं मग असं मूड खराब वाटतो करायला. आपण एवढा अख्खा दिवस व्हिडिओ शूट करायचा, एवढं सगळं काय एडिट करायचं वगैरे, सगळं दाखवायचं. आणि व्हिडिओच्या निमित्ताने कशी कामं पण आवरतात ते फटाफट. तशी घर वगैरे स्वच्छ ठेवायला वगैरे, असं काही काही बायकांचा विषय असतो की आम्ही घरी असून पण आमच्याकडनं घर क्लीन नाही राहते किंवा कामच नाही उरकत आहे आमची. तर असं नाही, अशा पद्धतीने केली तुमची पण कामं नक्की लवकर उरकतील. तुम्ही पण नक्की मग असं आमच्यासारखी कामं करत जा, माझ्यासारखं. आणि आता मी पण तशी बाहेर कामाला जातच आहे. घरातलं आवरून माझं सगळं मी बाहेर कामावरती जाते.
माणसाला शक्य असेल तर आपण काही पण करू शकतो, अशक्यही शक्य करतील स्वामी. तसं तर तुम्ही असं सगळी कामं व्यवस्थित केली, टाईम टू टाईम केलं, आळस न करता, तर सगळी तुमची पण कामं लवकर होऊन जातील. आणि छान असं आपल्या कामाची आपण वेळ बांधली ना, की सगळी कामं वेळेवरती उठण्याची वेळ पहिली पाहिजे. उठल्यापासून तुम्हाला काय करायचे, तुमच्या डोक्यात सगळं नियोजन पाहिजे की काय करणार आहे तुम्ही, आज काय करायचं आहे. तर असं सगळं काही नियोजन असलं की सगळी कामं वेळेत होऊन जातं ते मस्त. आता मी पण बघा सकाळी मस्त उठून वगैरे भेंडीची भाजी चपाती झाली, झाडू लादी, देवांची पूजा वगैरे आवरली, नाश्ता बिष्टा, म्हणजे मला पण वेळ मिळतो. 1 तास माझ्याकडे तसा पण टाईम फ्री असतो. तेवढ्यामध्ये आता कालचा व्हिडिओ मी एडिट करीत बसले, तर तो व्हिडिओ एडिट केला. नक्की पहा तुम्ही. आणि छान होता कालचा संडे. मस्त काकीसोबत फिरलो वगैरे, सगळीकडे शूट नाही केलं, गेलेलं जरा वेळ थोडंसं बाहेर नाक्यावर वगैरे, पाणीपुरी वगैरे खाल्ली. माझी बारकी भाऊजाई होती, तिच्याबरोबर आम्ही गेलेलो, ती आणि काकी. कधीतरी आता ती पण लहानच आहे अजून, नवीन लग्न झालेलं आहे, तर तिला पण वाटतं टाईम स्पेंड करावं. तर मी आता कधीतरी जाते, बरेच दिवस जात नव्हते, तर काकीला वाटायचं येत नाही येत नाही. असं काही नाही, माझी कामं असतात ते. आता काकीला पण खूप कामं असतं आमच्या. मी किती वेळा बोलवलं, त्यांना यायला वेळच नाही. तर शेवटी काल मी परत गेली. आठवड्यातून 2-3 वेळा झालं माझं आता तिकडं जाणं. आणि मला पण त्यांची सवय, त्यांना पण माझी सवय. माझ्या काकांना पण खूप कामं असतं, त्याच्यामुळे काका पण येत नाही. आणि आता हल्ली काय झालं, हे पण बिझी आहेत, काका पण बिझी आहे. काका रात्री 11, 11:30, 12 वाजेपर्यंत त्यांच्या हाराची कामं करतात आहे. त्याच्यातनं मग त्यांना वेळ नाही मिळत आहे त्याच्यासाठी. तर मग समजून घ्यायचं एक दुसऱ्याला, त्यांना वेळ नाही मिळाला तर आपण त्यांच्याकडे जायचं वेळ काढून. आणि येतीलच ते, बोले बघू तरी पण मी मारते मंगलचक्कर, येतील म्हणून. बघूया कधी त्यांना वेळ मिळेल तसं. त्या नाही आल्या तर मी तर जातच जाते त्यांच्याकडे. मला तर पहिल्यापासून सवय, कारण मी त्यांच्याकडंच लहानाची मोठी झालेली आहे. म्हणजे 10-12 वर्षाची असल्यापासून मी त्यांच्याकडेच होते, तर मला सवय आहे त्यांची. आणि त्यांना पण माझी सवय आहे. पण खूप जीव लावतं ते. खाण्यापिण्याची तर चंगळच असते तिकडे गेल्यानंतर. पोरं असं हे आण ते आण चालूच असतं. तरी पण काल आम्ही जेवण स्किप केलं, कारण नाश्ता वगैरे केला होता. सँडविच आणलेला राहुलनी, मस्त सँडविच खाल्ला. नंतर नाक्यावर गेलो, काकीने पाणीपुरी वगैरे, आम्ही तिघींनी पण खाल्ली. नंतर मस्त पार्लरमध्ये गेले, हेअरकट केला, आयब्रो करायचे होते, आयब्रोज करून आली. आणि मग छान, मग त्या काकींना, माझ्या शेजारीच होते, मी त्यांच्या शेजारी राहत होती. काकी नाही म्हणू शकत मी त्यांना, ताई आहेत त्या पार्लरवाल्या. तर मस्त मला बोलल्या की पिठलं खायचं तुमच्या हातचं मला. तर बोलावं लगेच 5 मिनिटात मी बनवून देते. त्यांना मस्त तिथं असं छान पिठलं वगैरे बनवून दिलं. आणि त्यांना आवडायचं माझ्या हातचं जेवण. आम्ही शेजारी राहत होतो, तर मी त्यांना काय पण बनवलं की द्यायची. आपल्याला सवय असते, आपण काय पण बनवलं घरामध्ये, अगदी चटणी भाकरी पण बनव तरी पण मी द्यायची. 1 भाकरी केली तरी 1 भाकरी द्यायची. त्यांच्या मुलाला पण चायनीज आवडायचं माझ्या हातचं. तर काल साधं सोपंच त्यांनी माझ्याकडनं अशी हे केली. तर बोलले मला थोडंसं पिठलं असं खावं वाटतं तुमच्या हातचं, मला खूप आवडतं. त्यांना माझा स्वभाव खूप आवडतो. माझा स्वभाव बोललं खूप आवडतं त्यांना. तर मी बोललं चला पटकन तुम्हाला मी पिठलं बनवून देते. आम्ही पिठलं बनवेपर्यंत, आमचं सगळं काही हेअरकट वगैरे होईपर्यंत काकी पण आल्या आमच्या तयारी करून पटकन. आणि तसेच मग आम्ही बाहेर गेलो. बाहेर गेल्यानंतरून मग मस्त सगळं काय बाहेरचं स्नॅक्स वगैरे, एवढं नाही काय, पण 1-1 प्लेट पाणीपुरी. आणि काकांनी फालुदा आणला होता, मग त्याच्यासाठी जेवण स्किप केलं. मस्त फालुदा एन्जॉय केला, पाणीपुरी एन्जॉय केली. आणि त्यानिमित्ताने आमच्या भाऊजाईला पण बरं वाटलं असेल. लहान आहे, वहिनी नाही म्हणू शकत, आदिती तिचं नाव आहे. छान आहे, पण खूप खूप हसून खेळून आहे. खूप छान आहे आमच्या कुटुंबाला. मी नेहमी बोलते तुम्हाला की मस्त झाली ती आमच्या कुटुंबात. आता छान रुळली चांगली. आणि अशीच हॅपी राहा ती दोघं पण, राहुल तुम्ही दोघं पण. तर चला मैत्रिणी, आता पुढील व्हिडिओ, आता मी तयारी करते, कामावर निघायचं आहे मला. आज माहिती नाही काय काय मेनू असतील, दोन्ही कामामध्ये. आज तर सोमवार आहे, बघूया काय काय बनतंय, शेअर करेल तुमच्याशी. तर अशा पद्धतीने मैत्रिणी मस्त माझी झाली घरातली कामं, निघाली मी कामावर जायला. आणि हा ड्रेस काल थोड्या वेळासाठी घातला होता, म्हणून आज परत वेअर केला. इथं बस स्टॉपला आल्यानंतर बघा, ज्या साईडला जायचं आहे त्या साईडला कधीच बस येत नाही आमच्यासाठी. नेहमी ऑपोजिट साईडनं बस असतात ते, 2-2 बस असतात ते. आणि आता मला ह्या साईडला जायचं आहे, इकडे पण आलेली आहे बस. तर अशी छान बस आली आहे, तर मस्त जाऊया बसमध्ये. आणि बसमध्ये गेल्यानंतर उतरून आपलं जायचं आपल्या साईडला कामाच्या दिशेवरती. आणि कामावरती जाऊन बघूया आता दीदी काय सांगतायत ते करायचं. आणि काल तर मग कामामध्ये कसं, आता मॅडमने मला काय बनवायला सांगितलेलं, पडवळची भाजी होती. तर मी बोललं मुगाची डाळ टाकून. आमच्याकडे तरी पडवळ कधी खात नाही, ते लांब असतं सापासारखं, ते आम्ही खात नाही ती भाजी. मला बोलत होते दीदी तुम्ही बनवली का कधी, तर मी बोललं बनवायला येते मला, पण आम्ही खात नाही. तर मग मी बनवून दिली मस्त दोडक्याच्या भाजीसारखी, मुगाची डाळ वगैरे टाकून. थोडेसे फुलके बनवले 4, आणि पनीर टाकून, हे ठेचा टाकून पनीर सॉटे करून दिलं. एक कामावरून निघाली, दुसऱ्या बस स्टॉपवरती आली. इथं दुसऱ्या कामासाठी जायचं आहे, तर बसचा वेट करत होती.
आहे सिग्नलला बस म्हणून थांबली, नाही तर मग इकडं आलं का मैत्रिणी भेटतात आहे, मग मी शेअरिंग ऑटो करून जाते. इथे पोचले. दुसऱ्या कामामध्ये डाळीची कुटिंग करून घेतली, बीन्स धुवून घेतले, डाळ धुवून घेतली, मस्त कांदा, टोमॅटो, लाल मिरची, हिरवी मिरची आणि थोडीशी हळद टाकून इथे कुकर लावून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कॉर्न पण टाकणार आहे सोबतच बॉईल करायला. इथे बीन्सच्या भाजीची तयारी करते. मस्त अशी इथं तेल टाकून घेतले. तेलामध्ये लसूण टाकला आहे. लसूण टाकल्यानंतर एकच मिरची टाकायची आहे, थोडीशी हळद टाकायची, बीन्स टाकायचे आणि मीठ टाकून याला वाफेवरती स्लो करून दुसऱ्या गॅसवरती ठेवून द्यायचं मैत्रिणी. तोपर्यंत इथं चिकन मॅरिनेट करते. मीठ टाकते आणि ब्लॅक पेपर टाकते आणि याला पण मस्त तेल टाकायचं आणि ठेचा टाकून घ्यायचा आहे. हा माझा फेमस ठेचा आहे, मी याला विकते पण आहे आणि मी घरीच बनवते. हा ठेचा पण खूप आवडतो सगळ्यांना, छान जेवणाची चव वाढवते. थोडं स्पायसी आहे पण छान आहे. त्याच्यामध्ये चिकन टाकलं, कोथिंबीर आणि ते डाळ पण फोडणीला घातली. चिकन साईडला सॉटे करायला ठेवलं आणि इथे बघा मस्त सगळे डबे भरून ठेवले ते जेवणाचे. असं जेवण असं छान रेडी करून माझं किचन वगैरे आवरून मी निघाली आहे. आणि अशी आमच्या कामाची पद्धत आहे, माझ्या कामाची तरी अशीच पद्धत आहे. माझ्या घरातली पण कामं आणि माझी दोन्ही घरची कामं करून माझं किचन आवरून सगळं क्लीन करते. त्यांचीही घरं चकाचक असतात आहे, किचन माझ्याकडेच असतात आहे माझं आवरायला. आणि छान असं किचन वगैरे आवरून आता संध्याकाळचं इथं माझी तयारी. घरी आले, मस्त आराम केला आणि संध्याकाळी पुलाव बनवायचा होता, सोयाबीनचा पुलाव. तर त्याच्यासाठी साहित्य काढून घेतले. 2 कांदे कट केले ते. इथे टोमॅटो, बटाटा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि सोयाबीन आणि वाटाणे मस्त धुवून ठेवले ते सगळं, तांदूळ पण. आणि आलं लसूणची पेस्ट घरीच करायची, मी घरातच करते. इथे छान कुकरमध्ये तेल टाकून घेतले. मस्त तेलामध्ये जिरं टाकलं, खडे मसाले टाकले, त्याच्यामध्ये कांदा टाकला, कढीपत्ता टाकला आणि मीठ टाकून घेतले छान मैत्रीण असं. आणि मस्त त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे, आपले घरातले मसाले टाकायचे. इथे पुलावचा मसाला टाकला, बिर्याणीचा छान सगळं, बटाटा सोयाबीन टाकून तांदूळ टाकले आणि मस्त असं हलवून घ्यायचं. आणि गरम पाणी टाकणार आहे आणि उकळी आल्यानंतर 2 शिट्ट्या लावून घेणार आहे. आणि इथे कोशिंबिरीची तयारी आहे. काकडी आहे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, एक मिरची कट केलेली आणि दही, त्याच्यामध्ये थोडंसं जिरा पावडर आणि मिरची पावडर. तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि छान असं इथे आपला पुलाव होतोय तोपर्यंत मी कोशिंबीरचं हे करून घेतलं, बनवून घेतली. आणि इथे आपला पुलाव तयार आहे. मस्त असा लागतो, छान वाटला. आणि कसा वाटला व्हिडिओ मैत्रीण, कसा नाही सांगा.